अजून खूपच प्रवास बाकी होता। घरून सकाळी 10 वाजता निघालो होतो, मात्र गाडीची तक्रार झाल्याने मला पोचायला उशीर होणार होता। खूपच दिवसांनी कंपनीतून सुट्टी मिळाली होती, म्हणून लहान धाकट्या बहिणीला भेटायला जायचे ठरवले होते। पूर्वी ती आणि तिचे सासरचे लोक माझ्या जवळपासच राहत असत, मात्र तिचा पती सैन्यात असल्याने खूप दूर त्याची बदली झाली आणि सर्व परिवार घेऊन तो तिकडे स्थायिक झाला होता। आज मी तिच्याकडे चाललो होतो। चांगली 15 दिवस सुट्टी मिळाली होती। मी चांगलाच खुश होतो। आई बाबा आम्ही लहान असतानाच गेले। बहिणीला तर कळत सुद्धा नव्हतं। तिच्या आईवडिलांची जबाबदारी मीच पार पाडली, तिचे लग्न लावले। ह्या सर्वात मला माझ्या काकांची खूपच साथ मिळाली। सर्व गोष्टी ठीक होत्या। बहिणीला न कळवताच मी तिच्या घरी जायला निघालो होतो। गाडी वेगात होती, मात्र रात्र खूपच झाली होती आणि माझा डोळाही लागत होता। आजूबाजूला एकही ढाबा किंवा रात्र काढण्यासाठी मला निवारा दिसत नव्हता। इतकेच काय, पण माझ्या व्यतिरिक्त मला दुसऱ्या गाड्याही रस्त्यावर दिसत नव्हत्या। बहीण दूर गेल्यापासून मी पहिल्यांदा तिच्याकडे जात होतो। ह्या मार्गावर मी पहिल्यांदा जरी जात असलो तरी मार्ग माझा योग्य होता, यात काहीच शंका नव्हती। रस्त्याच्या दोन्ही बाजूला केवळ झाडेच झाडे आणि उंच उंच डोंगर होते। मला कुठेतरी रात्र घालावीच लागणार होती, मात्र निवारा कुठे दिसत नव्हता। थोडं पुढे गेल्यावर मला एक घाट लागला। तो घाट उतरून झाल्यावर मी लघुशंकेसाठी गाडी थांबवली। मला एका ठिकाणी थोडासा उजेड दिसला। तो उजेड बघून मला जरा हायसं वाटलं। मी गाडी त्या दिशेने नेली। ते एक गेस्ट हाऊस होतं। छोटंसं जरी असलं तरी माझ्या रात्रीची जेवणाची आणि झोपण्याची सोय झाली होती। गेटपाशी गेलो तर तिथे एक चौकीदार बसला होता। तो जाग्यावरून उठला तर नाहीच, मात्र भलतीकडेच पाहत होता। मी दस्तक दिली। त्याने हलकेच माझ्याकडे मान वळवली आणि म्हणाला, काय पाहिजे? मी म्हणालो, मला आजची रात्र काढायची आहे, पहाटेच मी निघून जाईल। तो जास्त काही बोलला नाही, फक्त गेट उघडे करून दिले। बापरे, काय भयंकर आवाज केला होता त्या गेटने। रात्रीची शांतता भंग झाली। आजूबाजूला पाहिले असता मला खूपच जुन्या गाड्या निदर्शनास आल्या। थोडं भयंकरच वाटलं मला ते। गेस्ट हाऊसच्या बाहेर केवळ एकच पिवळा बल्ब होता। तो अधूनमधून बंद चालू होत होता। मी दारापर्यंत आलो आणि मी दार वाजवायच्या आतच झापकन दार उघडलं गेलं। मी जरा दचकलोच। समोर एक म्हातारा उभा होता। जसा तो माझीच वाट पाहत होता, माझ्याकडे एकटक बघत होता। चेहऱ्यावर गंभीरतेशिवाय एकही भाव नाही। मी बळच त्याच्याकडे पाहून स्मित केलं। त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही। त्यानं हातवारे करून मला आत बोलावलं। कदाचित तो मुका असावा असं मला वाटलं। मी आत गेलो। त्यानं माझी कपड्याची बॅग उचलली आणि कोपऱ्यात नेऊन ठेवली। पुन्हा हातवारे करून म्हणाला, मी जेवायची व्यवस्था करतो। आणि लंगडत लंगडत तो एका काळोख्या खोलीच्या दिशेने गेला। मी सगळीकडे नजर फिरवली आणि एका लाकडी खुर्चीवर बसलो। मला कसला तरी कुबट वास येत होता, मात्र मी फारसं लक्ष दिलं नाही आणि डोकं शांत करू लागलो। माझ्यासमोर एक जिना होता। त्या जिन्यातून मला एक लहान मुलगी पळताना दिसली। कोणीही असेल म्हणून मी पुन्हा दुर्लक्ष केलं, पण माझ्या मनाची अशी खात्री होत चालली होती की नक्कीच आपण एखाद्या भयंकर ठिकाणी आलो आहोत। जाग्यावरून उठलो आणि इकडे तिकडे फिरू लागलो। माझं लक्ष भिंतीवर असलेल्या कॅलेंडरकडे गेलं तर मला थोडं विचित्र वाटलं। ते कॅलेंडर खूपच वर्ष जुनं होतं। आपण कोणत्या संकटात तर सापडलो नाही ना असं सारखं वाटू लागलं। इतक्यात त्या अंधाऱ्या खोलीतून मला मोठमोठ्याने श्वास घेत असल्याचा आवाज येऊ लागला। तो लंगडा व्यक्ती त्याच खोलीत गेला होता। मी विचार केला की त्याला काही त्रास होत असेल का, कारण आवाजच तसा भयावह होता। मी हळूहळू त्या खोलीच्या दिशेने गेलो। दाट काळोख होता। मी माझा फोन काढून प्रकाश केला असता समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। तो लंगडा माणूस फासावर लटकलेला होता आणि त्याच्या मुखातून रक्ताची धार पडत होती। कसलाही विचार न करता मी मागे फिरलो आणि तडक
तिथून बाहेर पडलो. मुख्य गेटच्या दिशेने झपाट्याने चालू लागलो. मागे वळून पाहिलं तर एक बाई माझ्या मागेच येते असं दिसलं. तिचा चेहरा पूर्ण केसाने झाकोळला होता आणि तेवढ्यात उजव्या दिशेकडून कर्र कर्र असा आवाज आला. मी तिकडे पाहिलं तर झोक्यावर एक मुलगा जोरजोरात झोके घेत होता. त्याची भेदरी नजर माझ्याकडेच खिळलेली होती. कशीबशी हिंमत एकवटून मी तिथून पळत सुटलो आणि थेट गेट गाठलं. तो रखवालदार तिथं नव्हता. गेट उघडलं आणि पुन्हा कोणी मागे येतंय का म्हणून मी तिरक्या नजरेने मागे पाहिलं तर तो लंगडा व्यक्ती, ती स्त्री, ती मुलगी आणि तो मुलगा तिथे उभे राहून हातवारे करून मला बोलवत होते. मात्र ते पुढे येत नव्हते. घामाने ओलाचिंब झालो होतो. मी झपाट्याने गाडीत बसलो. सामानही आतच सोडलं होतं आणि लगेच गाडी चालू केली. जसा गाडीचा प्रकाश पडला समोरचे दृश्य पाहून पुन्हा हादरा बसला. समोर तो रखवालदार स्तब्ध उभा होता आणि त्याचे शरीर धगधगत्या आगीत जळत होते. मी वेगाने तिथून गाडी काढली आणि थेट मुख्य मार्ग धरला. हे प्रभू, हे काय घडतंय? मी मनोमन देवाचा दावा करू लागलो. मी पुरता चक्रावलो होतो. बरेच पुढे आल्यावर थोड्या गाड्या ये जा करताना दिसू लागल्या. आता थोडा जीवात जीव आला होता. आपल्यासोबत जी घटना घडली ती भूताटकी होती ह्याची खात्री झाली होती. प्रकरण काय होतं हे मात्र माहीत नव्हतं. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसली. मी गाडी थांबवून तिथे चहा प्यायला गेलो. तिथं एक म्हातारी बसलेली होती. तिने मला तोंड धुण्यास पाणी दिलं आणि चहा उकळत होती. बऱ्यापैकी उजळायला लागलं होतं. मी माझ्यावर बेतलेला सर्व प्रसंग म्हातारीला सांगितला. त्यावर म्हातारी गंभीर झाली. तिने मला सांगितलं, खूप वर्षांपूर्वी तिथं एका माणसाने सगळ्यांची हत्या केली होती. त्या गेस्ट हाऊसच्या रखवालदाराला जिवंत जाळलं होतं आणि शेवटी स्वतः फासावर लटकला होता. ते हत्याकांड त्यानं का केलं हे रहस्य आजही उलगडलं नाही. तू जर आता पुन्हा मागे केलास तर तुला ते गेस्ट हाऊसही दिसणार नाही. ती घटना घडल्यावर ते तेव्हा जमीनदोस्त करण्यात आलं होतं. मात्र ते आजही तिथं भटकत आहेत. तुझं काही पुण्य तुझ्या कामाला आलं आणि तू त्या भयंकर प्रकारातून वाचलास. जो कोणी तिथं थांबतो त्यालाच या घटनेची प्रचिती येते. हातातील चहा थंड झाला होता. कप तसाच खाली ठेवला. म्हातारीचे आभार मानून मी तिथून लगोलग निघालो. खूप वर्षांपूर्वी घडलेलं ते हत्याकांड अजूनही रहस्यच बनून राहिलं होतं. मी संकटातून वाचलो होतो. हळूहळू डोक्यातून ते विचार नष्ट करू लागलो. घडला प्रकार कोणालाही कधीच सांगायचा नाही हे ठरवलं. बहिणीचं घर जवळ आलं होतं. तिच्या भेटीची ओढ लागली होती. पुन्हा मी त्या मार्गाने आलो गेलो. मात्र थांबलो नाही किंवा मला पुन्हा तिथे तसं काही दिसलंही नाही. मात्र ती भयंकर रात्र आजही माझ्या मनात रहस्य म्हणून कैद आहेच. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी आलेल्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.